आंबा आणि काजू उत्पादकांसंदर्भात आज महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळामध्ये बोलावली बैठक। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची नारायण राणेंनी केली होती मागणी। कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर शब्द मागे घेतो, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली दिलगिरी। नितेश राणेंकडून आव्हाडांच्या निलंबनाची मागणी। धर्मस्वातंत्र्य विधेयकावरून मवियामध्ये दुफळी, महायुतीच्या विधेयकाला ठाकरेंचा पाठिंबा। धर्मांतरातून जन्मलेल्या अपत्याचा वडिलोपार्जित संपत्तीवर दावा कायम, मुख्यमंत्री फडणवीसांकडून महत्त्वपूर्ण वक्तव्य। विरोधी पक्ष नेतेपदासाठी ठाकरेंनी पुन्हा लावला लग्गा, विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट, काँग्रेस पवार गट अनुपस्थित। अजित पवारांच्या विमान अपघाताचा सखोल तपास सुरू, खासदार मनोज कुमार झांच्या प्रश्नाला राम मोहन नायडूंचं उत्तर। रस्ते बांधायला गडकरी साहेबांना द्या, पैसे वाचतील, केंद्रानं बनवलेल्या महामार्गांचा रस्ता उत्तम असतो, जयंत पाटलांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं कौतुक। स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये बारामती कनेक्शन उघड, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची कागदपत्र जप्त, बदलापूर पोलिसांची मोठी कारवाई। होमरूजवरून कोंडी, अमेरिकेच्या मदतीला जाण्यास सर्व देशांचा नकार। तूर्त एलपीजीला पर्याय, पेट्रोल पंपावरती केरोसिन मिळणार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा। होमरूजमधून शिवालिक जहाज भारतामध्ये, जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये पोहोचल्यानं दिलासा, आता नंदादेवी जहाजही लवकरच परतणार।